ज्या प्रकारे आता अयोध्येमध्ये ही सगळी वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्या प्रकारचे सगळे बॅनर्स तिथे लावण्यात आलेले आहेत, आता तुमच्या सोबत नरेश म्हस्के आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते. त्यांना थेट प्रश्न विचारा. आजच्या या संपूर्ण तयारीच्या माध्यमातून, नेपथ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा करण्याची ही व्यूहरचना आहे का? त्यांना थेट विचारा. अगदी बरोबर आहे. आपल्यासोबतच शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत, उद्योग मंत्री देखील आहेत. आपण या सर्वांना विचारणार आहोत की आजचा दौरा नेमका कसा असणार आहे आणि हिंदुत्वाचा हुंकार जो आहे तो अयोध्येतून दिला जातो आहे, त्या संदर्भातली राजकीय रणनीती आहे का? आपण थेट त्यांना प्रश्न विचारणार आहोत. आपल्यासोबत प्रवक्ते नरेश म्हस्के आहेत, आपण त्यांना विचारूया. जोरदार तयारी केलेली आहे, जोरदार माहोल देखील निर्माण केलेला आहे, पण हिंदुत्वाचा एक हुंकार, रणशिंग म्हणा किंवा राजकीय सगळं एकूण त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे का? नाही, मुळात शिवसेना आणि हिंदुत्व हे वेगळं असू शकत नाही. मध्यंतरीच्या काळात तो ट्रॅक थोडा बदलला होता खुर्ची करता, पण आता पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या रूपाने तो पुन्हा एकदा ती गाडी हिंदुत्वाच्या दिशेने शिवसेनेची सुरू आहे. ही गाडी सुरू आहे. मात्र यासोबतच तुमच्या आज भाजपचे देखील नेते सहभागी झालेले आहेत. या आधीच्या शिवसेना दौऱ्यामध्ये भाजपचे नेते सहभागी झाले होते, मात्र आज होताना दिसतंय एक वेगळं राजकारण यामागे आहे का? हे बघा, ही शिवसेना भाजप ही नैसर्गिक युती आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोदजी महाजन यांच्या विचारातून ही तयार झालेली युती आहे. जर आम्ही युती म्हणून लढत असू तर आम्ही उपक्रम, कार्यक्रम आमची हे सुद्धा युती म्हणूनच करायला पाहिजेत आणि त्या दृष्टीने त्या लोक इन्व्हॉल्व झालेले आहेत. तर इतर जे भाजपचे नेते सहभागी झालेले ते हिंदुत्वासाठी एकत्र आलेले आहेत आणि महायुती म्हणून ते आमच्या सोबत आहे, असं प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंतजी, आपण त्यांना देखील प्रश्न विचारणार आहोत. तुम्ही अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत, जोरदार तयारी जी आहे ती केली जाते, एकंदरीत शक्ती प्रदर्शन आहे का हे संपूर्ण? मला वाटत नाही हे शक्ती प्रदर्शन आहे, हे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मागच्या 2 दौऱ्यात देखील मी होतो, परंतु मागचे दोन्ही दौरे हे आर्टिफिशियल होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी झालेली होती आणि पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना असं दाखवायचं होतं की जरी ही आघाडी झाली असली तरी आम्ही हिंदुत्वासोबतच आहोत आणि म्हणून तो दौरा होता. आजचा दौरा हा अतिशय नॅचरल, नैसर्गिक दौरा आहे. काल हजारोंच्या संख्येनं यूपीच्या लोकांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत केलेलं आहे. त्याच्यातच मला असं वाटतं की सगळं आलं. हा फरकच असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं फक्त स्वीकारलं एकनाथ शिंदे साहेबांना किंवा महाराष्ट्रामध्येच त्यांची क्रेज आहे अशातला भाग नाही, तर त्यांची क्रेज यूपीमध्ये देखील आहे. कालच्या स्वागतानं सिद्ध झालंय आणि हा नैसर्गिक, नॅचरल लोकांच्या मनातला दौरा आहे. या आधी जे शिवसेनेचे दौरे होते त्यापेक्षा हा दौरा वेगळा आहे? नक्कीच वेगळा आहे. आपण वातावरण बघताय, कार्यकर्त्यांची संख्या बघताय, उत्तर प्रदेशमधल्या कार्यकर्त्यांची संख्या बघताय आणि अनेक अपेक्षा एकनाथ शिंदे साहेबांकडनं लोक ठेवू नयेत हा दाखवणारा आजचा दौरा आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण जे आहे प्रतिकात्मक ते महंतांकडनं दिले जाणार आहे, साधूंकडनं दिलं जाणार, एक आशीर्वाद म्हणून ते त्यांना दिले जाणार आणि ते धनुष्यबाण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र फिरवलं जाणार. जे धनुष्यबाण आम्हाला दिलं जाईल ते महाराष्ट्राच्या विकासाचं असेल, महाराष्ट्राची विकासाची संकल्पना वंदनीय बाळासाहेबांची पुढे नेणारं असेल आणि त्या धनुष्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आम्ही विकास करू. शेतकऱ्यांवर भविष्यामध्ये कुठचंही संकट येणार नाही अशी त्या धनुष्यातनं एक प्रेरणा निर्माण करू, प्रेरणा घेऊ आणि त्याच्यासाठीच तो धनुष्य घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये निघालेलो आहोत. तर शिवसेनेचा धनुष्यबाण हा विकासाचा धनुष्यबाण असेल आणि त्यासाठीच आम्ही महाराष्ट्रामध्ये हा धनुष्यबाण घेऊन जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्यासोबत रवींद्र फाटक देखील आमदार आहेत, ते इथे आलेले आहेत. तुम्ही या आधीच्या सर्व अयोध्येच्या दौऱ्यांमध्ये होता, आज देखील आलेले आहेत. काय वेगळं पण वाटतं का या सगळ्या? मला वाटतं आज खरोखर मनापासून आनंद वाटतोय की महाराष्ट्रातून एवढं आनंद, इथल्या लोकांनी एवढं जोरदार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं आणि इथल्या लोकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून त्यांचं धन्यवाद. पण वेगळा का वाटतो? म्हणजे या आधीचा शिवसेनेचा दौरा हा एक संध शिवसेनेचा होता, आता मात्र शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत आणि आता हा शिंदे गटाचा दौरा आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून याकडे पाहिलं पाहिजे. शिंदे गटाचा दौरा शिवसेनेचा दौरा आहे, त्याच्यामध्ये सर्व लोकांनी सहभाग घेऊन प्रतिसाद केला आणि बघा तुम्ही माध्यमाच्या माध्यमातून बघता की लोकांच्या माध्यमातून इथले लोक जे एक प्रतिसाद चांगला सहकार्य करतात, त्याच्या माध्यमातून मला वाटतं का हा दौरा सगळ्यात हे चांगल्या माध्यमातून होत आहे. चांगल्या माध्यमातून आपण बघतोय की सर्व लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे की हा शिवसेनेचा दौरा आहे आणि त्याला लोकांचा प्रतिसाद देखील मिळतोय असं त्यांचं म्हणणं आहे. खरंय उदय, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हा दौरा अतिशय महत्त्वाचा, वेगळा सुद्धा आहे. शिवसेनेचे नेते ते सांगतायत. आपल्यासोबत उदय जाधव आणि लक्ष्मण घाटोळ आहेत. लक्ष्मण सोबत आता काही शिवसैनिक सुद्धा तिथं अयोध्येमध्ये गेलेले, जोडले गेलेले आहेत. त्यांची भावना काय आहे ती सुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर मी दोघांकडे सुद्धा येतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. कुठे जाऊ नका. अयोध्येतलं हे नॉनस्टॉप कव्हरेज आपण बघत राहणार आहोत.